यानंतर बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भातली। धनगर आरक्षणासाठी समिती नेमणार आणि धनगड एकच असल्याचा जी.आर. काढण्याचं आश्वासन सरकारने दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली। एकीकडे धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयावर धनगर समाजाचे नेते मात्र समाधानी नाहीयेत। 60 वर्षात सरकारने प्रश्न सोडवला नाही, ते आता 7 दिवसात काय सोडवणार असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांनी एसटीचे सर्टिफिकेट द्यावं, मगच आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पंढरपुरात राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे। 7 दिवसात तुम्ही 60-70 वर्षात नाही काही केलं, तुम्ही 7 दिवसात काय करणार? तरी माझ्या समाज बांधवांना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या विनंती करतो की आता यांची सरकारची भरलेली 7 दिवस त्यांनी जर 7 दिवसानंतर जर ते सर्टिफिकेट देणार असेल तसे आम्ही इथं बसणार होतो, आम्ही काही उपोषण सोडणार नाहीये। 7 दिवस परत बसतोय। तत्पूर्वी उद्या इथं राज्यव्यापी एक महत्त्वाची बैठक समाजाची होईल, पुढचे निर्णय कळवण्यात येतील। अरे महत्त्वाची माणसं पाठवाला त्यांच्याशी चर्चा करायला, जी त्यामध्ये तज्ञ आहे ती अशा पद्धतीने करा। मी समाज बांधवांनो, तुम्ही इथं या, ती बैठकीला 70 जण गेलेले इथं जर आले असते तरी सुद्धा चांगलं वाटलं असतं।